बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आता सरकारने सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांनो बघा, नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, असा प्रश्न भरपूरशा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये इथं जसं की उठत आहे. आता बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आलेली ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी 8व्या हप्त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आता सरकारने सांगितलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, भरपूर महिन्यांपासून नमोचा 8वा हप्ता इथं रखडलेला होता, थांबला होता, थकीत होता. कारण की पी एम किसान योजनेच्या हप्त्यानंतर इथं साधारणपणे 1-2 किंवा 3 दिवस असे साधारणपणे 2-3 दिवसानंतर आपल्या खात्यामध्ये नमोचा हप्ता येत असतो. परंतु आता तसं काय इथं कोणत्याच मार्गामध्ये झालं नव्हतं. आता बघा, पी एम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला, तर त्यानंतर नमोचा हप्ता येणं भाग होतं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, परंतु इथं भरपूरचा 1 महिना चालला गेला, दीड महिना इथं होताला, 2 महिने जवळपास होत आले, परंतु नमोचा हप्ता अजूनपर्यंत आला नव्हता. तर याचाच विचार करून सरकारने आता स्पष्टपणे याची तारीख जाहीर केलेली आहे की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता इथं लवकरात लवकर येणार आहे. त्याची तारीख तुम्हाला बघायची आहे. बघा शेतकरी बांधवांनो, इथं शासनाच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या निमित्त सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली. मार्ग आता जसं की सरकारने मोकळा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आता तारीख ठरवण्यात आलेली आहे. अधिकृत तारीख काय आहे, कोणत्या तारखेला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार, ही तारीख तुम्हाला इथं बघून घ्यायची आहे. कारण की त्याच तारखेला तुम्हाला इथं 100% पैसे मिळणार आहे. त्याही व्यतिरिक्त बघा, इथं सरकारच्या माध्यमातून ही तारीख तर जाहीर झाली, परंतु तारखेबरोबर सरकारने यादी देखील आता जाहीर केलेली आहे. फक्त वितरण होणं बाकी आहे. आता बघा, वितरणाबद्दल देखील सरकारच्या माध्यमातून आता महिन्याची देखील इथे यादी सरकारने जाहीर करून टाकलेली आहे की बघा, त्या महिन्यामध्ये किती टप्प्यांचं वाटप होणार आहे, त्यानंतर किती टप्प्यांचं वाटप पुढच्या महिन्यात होणार, हे देखील सरकारने आता जाहीर करून टाकलेला आहे. बघा, दुसरा टप्पा असो, पहिला टप्पा असो किंवा तिसरा टप्पा असो, या तिन्ही टप्प्यांची यादी तुम्हाला मी सविस्तरपणे सांगतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. भरपूरशा शेतकऱ्यांच्या बांधवांच्या मनामध्ये इथं असा प्रश्न पडत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद तर झाली नाही. कारण की बघा, सरकारने आता हे काही केंद्र सरकारची योजना नाही, परंतु राज्य सरकारने काढलेली योजना असणार आहे. तर ही योजना सरकारने बंदच केली आहे, असं जर का तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल, तर याच प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. बघा, नमो शेतकरी योजना बंद झाली नाही, फक्त सरकारने आता विलंब केला आहे. कारण की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असो किंवा कर्जमाफीचे कागदपत्रे गोळा करण्याच्या संदर्भातील जे काय आता सरकार गुंतलेली होती, तर त्यामुळे याला उशीर होत होता. बाकी नमो शेतकरी योजना बंद झाली नाही. तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, कारण की कोणत्या टप्प्यांमध्ये इथं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार, हे सविस्तरपणे यादी तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे की कोणत्या तारखेला आणि कोणत्या दिवशी कितव्या टप्प्यात आपल्याला पैसे मिळणार. डिटेलमध्ये माहिती तुम्हाला पूर्णपणे समजून जाणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील छोटे किंवा मोठमोठे अपडेट हे सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, मकर संक्रांती सर्व शेतकऱ्यांची गोड होण्यासाठी सरकारने माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भातील आता तारीख जाहीर केली. बघा, राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे डायरेक्ट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या आधार कार्डला जे कुठलं बँक अकाउंट लिंक असेल, त्या बँक अकाउंटवरती आता जमा करण्याचा आदेश ही बँकांना देऊन टाकलेला आहे. आता कोणकोणत्या बँकांना सरकारने आता मंजुरी दिली, आदेश पाठवण्यात आला, याची यादी देखील तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. कारण की बघा, सरकारने जे काय आता 10 जिल्ह्यांची असो किंवा 5 जिल्ह्यांचा टप्पा बघा, आता बघा सरकारने तर 3 टप्प्यांमध्ये आता सरकारने तुमच्या जिल्ह्यांची यादी आता सिलेक्ट केलेली आहे. पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यातील 12 जिल्हे, आणि काही 8 ते 10 बँकांना देखील आता सरकारने आदेश दिला. त्या बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँकांचं नाव आहे का, किंवा तुमच्या बँकांचं खातं तुमची त्या जसं की बँकमध्ये ओपन केलेलं आहे का, हे नक्की तुम्हाला बघून घ्यायचं आहे. कारण की सर्वात अगोदर जर का तुम्हाला पैसे पाहिजे नसेल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे तुम्हाला दिक्कत किंवा प्रॉब्लेम होऊ नये, तर यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. आतापर्यंत तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता इथं वितरण झालं नव्हतं. यासाठी आता सरकारने बघा तुमच्यासाठी आता तारीख जाहीर केली, कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता मिळणार. तर आधी तुम्हाला तारीख सांगतो, त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया. बघा, तुम्हाला 20 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण जिल्ह्यांमध्ये वाटप होणार असं आता सरकारने जाहीर केलं. जिल्ह्यांची यादी बघून घ्या. आता पहिला जिल्हा असणार आहे, पहिल्या जिल्ह्यातील जे काय आता सरकारने टप्पा सांगितलेला आहे, त्या पहिल्या टप्प्यातील जे जिल्हे सरकारने पात्र केलेले आहे, त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो. पहिला जिल्हा असणार आहे यवतमाळ,
पुणे, त्यानंतर सातारा, सांगली, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, जालना, नांदेड, बीड, अकोला, त्यानंतर बघा वाशिम, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, धुळे, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना आता पैसे वाटप करणार असं सरकारने सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बघा इथं जिल्ह्यांची यादी सांगितली, बँकांची यादी तुम्हाला नक्कीच बघून घ्यायचं आहे. पहिली बँक असणार आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकरी बांधवांनी त्यांचं खातं ओपन केलेलं आहे आणि त्यांच्या खात्याला इथं भरपूरसे दिवस झाले असेल की तुम्ही तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल, तर आता तुम्हाला लिंक करून ठेवायचं. दुसऱ्या नंबरची बँक असणार आहे बँक ऑफ बडोदा. आता बघा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा. यामध्ये जर तुम्ही खातं ओपन केलं असेल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. परंतु तुम्ही देखील तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का हे नक्की चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये खातं ओपन केलं असेल परंतु तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे नक्की तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. तिसरी बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. चौथी बँक असणार आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. या बँकेमध्ये जर का तुमचं खातं असेल तर सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे. तर या बँकेच्या खातेदारांसाठी कशी काय आनंदाची बातमी असणार आहे, तर बघा या बँकेमध्ये जर तुम्ही खातं ओपन केलं असेल तर या बँकेतील सर्व शेतकरी बांधव असो, सामान्य नागरिक असो किंवा कुठलेही व्यक्ती असो, तुम्ही जर खातं ओपन केलं असेल तर ऑटोमॅटिकली हे तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक होऊन जात असते. म्हणजेच कुठलेच तुम्हाला फेरफटका इथं मारण्याची आवश्यकता पडत नाही किंवा जसं की अदर ॲक्टिव्हिटी करून तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याची आवश्यकता पडत नाही. खातं ओपन केलं तर ऑटोमॅटिकली तुमच्या बँकेच्या खात्याला हे आधार कार्ड लिंक होऊन जात असते. त्यानंतर बँक असणार आहे बघा जसं की बँक ऑफ इंडिया झालं, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक. तर या सर्व बँकांमध्ये सरकारने आदेश पाठवलेला आहे. ज्या आता मोठमोठ्या बँक होत्या तर सर्व बँकांना सरकारने आदेश दिलेला आहे. तर बघा 20 जानेवारीपर्यंत तर 25 जानेवारीपर्यंत हा वाटप सुरू राहणार आहे. तर 100% तुम्हाला पैसे येणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची जर का तुम्ही आतुरतेने वाट बघत होते तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि आनंदाचं अपडेट होतं. तर असेच कामाचे व्हिडिओ जर का शेती संदर्भातील तुम्हाला सर्वात अगोदर पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.